राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा। राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। धाराशिवच्या भूम तालुक्यात पुराचा मोठा तडाखा। नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरांची पडझड। नुकसान भरपाई मिळण्याची मागणी। सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं। अंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। अक्कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन मदतीला। अंदेवाडीमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढलं। उजनी धरण 100% भरलं। भीमा नदीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। परभणी शहरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। आमदार राहुल पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा। आमदार राहुल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना। राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट। तर आज मुंबईत मुसळधार पाऊस। ठाण्याला पावसाने झोडपलं। रात्रीपासून ठाण्यामध्ये धो-धो पाऊस। विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। 1,13,184 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले। गोदावरी नदीत विसर्ग तर नदीही ओव्हरफ्लो। सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद। शिरशीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका। एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी। अंधेरी ते भाईंदरच्या दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधील हा सगळा प्रकार। यवतमाळमध्ये बेंबळा धरणाचे 14 दरवाजे उघडले। बेंबळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस। आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा। तर हजारो नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी। जीवनावश्यक साहित्यासही मोठं नुकसान। यवतमाळ उमरखेड तालुक्यामध्ये पावसानं मोठं नुकसान। सोयाबीन, ऊस पिकांचं मोठं नुकसान। तर उमरखेडच्या सुकळी गावातील शेतामध्ये पाणीच पाणी। परभणीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांचं मोठं नुकसान। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रमोद कुटे यांनी केली पाहणी। प्रशासनाकडे मदतीची मागणी। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा सरकारला इशारा। यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये पुरामध्ये अडकलेल्या शिक्षकांना सुखरूपपणे बाहेर काढलं। महागावात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार। यवतमाळमधील नदी नाले ओव्हरफ्लो। पालघरमध्ये धामणी धरण 100% भरलं। कवडास धरण ओव्हरफ्लो। तर सूर्या नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। भिवंडीमध्ये रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी। रहानाळ, कोपर, काल्हेर रस्त्यावर साचलं 2 फूट पाणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आढावा। अमरावती जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसाचा कहर। कापूस, सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मुठा नदीमध्ये 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या धोम बालकवडी धरणातून तब्बल 54,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हा परिषदेच्या शाळांनाही मोठा फटका। जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड। 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। बीड जिल्ह्यामध्ये पावसानं नदी नाल्यांना पूर। 5 गावांचा संपर्क तुटला। पुलावरून कोणीही जाऊ नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरामध्ये साचलं पावसाचं पाणी। नागरिकांना काढावा लागतोय पावसाच्या पाण्यातून मार्ग। कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटावरून 3 फुटांपर्यंत उघडले। कोयना नदीमध्ये 29,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये नारझेत नदीला पूरसदृश्य परिस्थिती। शेतजमिनी पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं नद्या पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, शेकडो गावांचा संपर्कही तुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, दुकानं आणि घरं पाण्याखाली, नागरिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेताच्या पिकांमध्ये साचलं पाणीच पाणी. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात रात्रभर पाऊस, गिरजा आणि सुरजा नदीला पूर, पुरानं अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदिरानगर भागात साचलं पाणी, 50 ते 60 कुटुंबांना संपूर्ण पाण्याचा वेढा, नागरिकांनी प्रशासनाकडून तत्काळ मदतीची केली मागणी. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसानं शेवगा पिकांचं नुकसान, जवळपास 16 ते 17 लाख रुपयांचं नुकसान, तातडीनं आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला पूर, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पावसानं शेतकऱ्यांचे हाल, शेतकरी हवालदिल, तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी मागणी. ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट, उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. जालन्यात अतिवृष्टीनं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीन, कपाशी पिकांमध्ये साचलं पाणी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बीड जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी, बिंदुसरा धरणाचं विहंगम ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश. हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू, कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. वसई विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणीच पाणी, उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरामध्ये रात्री मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर, तर कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात गेला वाहून. हिंगोली जिल्ह्यामध्ये 19 पंढरपूरमध्ये अतिवृष्टी, पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर, नदीकाठच्या शेतपिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेला अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवला. शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार, योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा, मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोलवण, शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलं. मुंबई महानगरपालिकेची अनधिकृत बॅनर्सवर कारवाई, 11,563 अनधिकृत बॅनर, पोस्टरवर कारवाई, तर 7 ते 12 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत धडक कारवाई. मुंबई महानगरपालिकेनं 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, तर 1.5 वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली. मुंबई खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, तर पावसात तब्बल 27,334 खड्डे, मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती. स्वामी चैतन्यानंद याला आग्र्यातून अटक, विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, खासगी संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप. मराठा कुणबी नोंदीसाठी लागणारी कागदपत्र तात्काळ उपलब्ध करून द्या, सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. सांगलीमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं श्री दुर्गामाता दौडचं आयोजन, दौडला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती, शेकडोंच्या संख्येनं नागरिक दौडमध्ये सहभागी. साताऱ्याच्या सावरी गावात नवरात्रीच्या निमित्तानं कामगत उत्सव साजरा, वाद्यांच्या गजरामध्ये नृत्य, गाणगात करत गावकऱ्यांच्या वतीनं देवीचा अभिषेकही करण्यात आला. काँग्रेसची उद्यापासून संविधान सत्याग्रह पदयात्रा, 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पदयात्रा, दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम सत्याग्रह पदयात्रा, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. सहकाराबाबत सगळे प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातूनच येतात, कोकणातून प्रस्ताव का येत नाही, मंत्री नितेश राणे यांच्याकडून सहकाराबद्दल खंत व्यक्त. दसरा मेळाव्यासाठी आज शिवसेनेची बैठक, वांद्रेतील रंगशारदामध्ये बोलावली बैठक, बैठकीमध्ये एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार. पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीचा आढावा, एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाला निर्देश. बीडच्या तरुणाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, वाढदिवसाच्या दिवशी बाकी खर्च न करता मदतीचा हात, माजलगावच्या 25 ते 30 शेतकऱ्यांना आर्थिक मदत, बॅनरबाजीवर खर्च न करता पूरग्रस्तांना केली मदत.
सोलापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला नाम फाउंडेशनच्या वतीनं मदत तर नाम फाउंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप. सीना नदीच्या परिसरात आलेल्या पुरानं शेकडो कुटुंबांचे हाल. वन विभागाच्या राखीव जंगलातील सागवानच्या लाकडाची चोरी. कारवाईत 11 जण ताब्यात. 83 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये जुनं शहर पोलिसांची मोठी कामगिरी. चोरीला गेलेले 6 लाख रुपये आरोपीकडून केले जप्त. चंद्रपूरमध्ये उसनवारीच्या पैशातून सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची हत्या. जेवणाच्या बहाण्यानं कट रचून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. सांगलीच्या मिरजमध्ये तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने हत्या. आरोपीचा शोध सुरू. गुंड निलेश खायवळचा आणखीन एक कारनामा उघड. पासपोर्ट काढताना दिला दुसराच पत्ता. पुण्यामध्ये राहत असताना दिला अहिल्यानगरचा पत्ता. पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक बाब समोर. राजापूर तालुक्यामध्ये बाईक चोरांचा सुळसुळाट. पार्किंगमधील बुलेट चोरतानाचा व्हिडिओ आला समोर. सिंधुदुर्गमध्ये अवैध गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. 2,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुलानं साताऱ्यामध्ये गांजा वाहतूक करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 32 किलो गांजा जप्त. 3 आरोपींना अटक. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये 8 घरं चोरट्यांनी फोडली तर 1,25,000 रुपये रोख रक्कम लंपास. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. पालघरमध्ये आईनं डोक्यामध्ये लाटणी मारल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. पोलिसांकडून महिलेला अटक. पुढील तपासही सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात. या घटनेमध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू. ट्रक चालक फरार. पोलिसांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार पतीचे पत्नीस माझा फोटो वापरू नका असे पत्र. अधिकारी पतीचे भाजप आमदार पत्नीला पत्र. बॅनरवर फोटो न वापरण्याची विनंती. परभणीमध्ये हनुमान मंदिरावर कोसळली वीज. शिखर आणि मूर्तीचं मोठं नुकसान. परिसरात हळहळ व्यक्त. बीडच्या केस तालुक्यातील शिरापूरमधील नागरिक गेला वाहून. प्रयत्नानंतर नागरिकाला वाचवण्यात मोठं यश. अकोल्यामध्ये जोरदार पावसानं विद्युत पोल कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये पांगरी गावच्या रस्त्यावर बिबट्याचं दर्शन. गावामध्ये भीतीचं वातावरण. आशिया कप 2025 रोमांचक अंतिम टप्प्यावर. तर आज भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार सामना. रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार. कल्याण डोंबिवलीला पावसाचा रेड अलर्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेची यंत्रणा ऑन अलर्ट. तर गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचा केडीएमसीचा सल्ला. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कपाशीचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान द्या, नाहीतर लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही. शेतकऱ्यांचा थेट लोकप्रतिनिधींना इशारा. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान. शेती पिकांचं फळबागांचंही मोठं नुकसान. शेतकऱ्यांनी मोसंबी रस्त्यावरती फेकत सरकारचा केला निषेध. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना. पिकामध्ये पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं. पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बार्शी तालुक्याला रात्री पावसानं झोडपलं. आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो. सोयाबीन उडीद कांदा पिकाचं अतोनात नुकसान. हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील एलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले. 42,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रामध्ये सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका. जोरदार पावसानं अनेकांच्या घरामध्ये घुसलं पाणी. जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नागरिकांमध्ये चिंता. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था. साताऱ्यातील खटामध्ये 1 जण गेला वाहून. एनडीआरएफच्या टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू. एरळा नदीवरून 1 जण वाहून गेला. ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून देखील त्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. व्यासपीठावरच 2 पाटलांमध्ये शाब्दिक चकमक. चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये टोलेबाजी. खासदार भिडेंच्या दौडीमध्ये गेले असतील चंद्रकांत पाटील यांचा विशाल पाटलांना चिमटा. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगनगरीला पावसाचा फटका. अनेक कंपन्यांमध्ये शिरलं पाणी. वाळूज परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस. कंपनीमध्ये पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशिनरी खराब झाल्या.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.